काशीवाडीत जे प्रकरण झालं फ्लेक्सवरून, काय सांगाल तुम्ही त्या घटनेबद्दल? काशिवडीमध्ये गेले 3 दिवस झालं जे दूषित वातावरण चालू आहे ते गैरसमजाने आमच्या कार्यकर्त्यांनी तिथं फ्लेक्स लावला नाही किंवा फ्लेक्स लावून दिला नाही ही गैरसमज झाला होता. या गैरसमजनं प्रचंड समाजामध्ये वेगळा एक निरोप गेला. आज ह्या ठिकाणी आम्ही आमदार सुनील भाऊ कांबळे असतील, हेमंत भाऊ असतील, बापूसाहेब कांबळे असतील आणि तमाम मातंग समाजाचे जे प्रमुख नेते होते त्यांनी आज आमच्या दोघांची समजूत काढली. हा प्रकार जो घडला तो चुकीचा होता. यापुढे असा काय प्रकार होणार नाही. गुण्यागोविंदाने आम्ही ह्या प्रभागामध्ये सर्व जातीच्या धर्माला घेऊन आम्ही काम करू आणि बापूसाहेबांनी जसं सांगितलं की बाबा तिथं तिन्ही नगरसेवकांचा बॅनर त्या ठिकाणी लागला पाहिजे, याची दखल घेऊन आम्ही तिथं बॅनर उद्या लावणार आहे. मी कृपया तमाम सर्व आमच्या प्रभागवासियांना सांगतो की हे काय कृत्य घडलं होतं हे काय परत होणार नाही एवढं सांगतो आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की अशी चूक काय पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा माझ्याकडून होणार नाही. आणि जर कुणाच्या भावना दुखवल्या असेल समाजाच्या तर ह्या व्हिडिओद्वारे मी ह्या भावनांची तुमची दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो. जय लहुजी, जय अण्णा. गेले 3 दिवस प्रभाग क्रमांक 22 मध्ये जो समाजात जो उद्रेक झाला आहे, गैरसमजातून झाला, त्याचा आज शेवट माननीय आमदार सुनील भाऊ कांबळे आणि हेमंत भाऊ रासने यांनी दोघांची समजूत काढून आणि समाजाची माफी मागून आज तुषार पाटील यांनी जी माफी मागितली समाजाची त्याला समाजाने होकार दिला की चला त्याच्याकडून चूक झाली त्याला माफ करू. समाजाने मोठं मन दाखवलं आणि त्याला माफ केलंय. इथून पुढे ते अशी चूक करणार नाहीत असंही त्यांनी मत व्यक्त केलंय. ह्याच्यामध्ये जो मोठी काही घटना घडणार होत्या त्या थांबलेल्या आहेत. समाजामध्ये जो असंतोष निर्माण झाला होता तो ह्याच्यामुळे शमला जाईल आणि ह्याच्यामध्ये मोठं योगदान आमच्या दोन्ही आमदारांचं आहे. दोन्ही आमदारांनी सर्व समाजाला शांत करून समाजाच्या सर्व नेत्यांना या ठिकाणी एकत्र बोलवून त्यांच्या मनातून जी भावना निर्माण झाली होती त्या त्यांनी त्यांच्या मनातून समाजामध्ये जो असंतोष निर्माण झाला होता तो त्यांनी शांत केला आहे. त्यामुळे मी दोन्ही आमदारांचे आभार मानतो आणि हा विषय या ठिकाणी समाजाची मी सुद्धा ऋणी आहे की त्यांनी मला 3 दिवसात खूप काय पाठिंबा दिला की माझ्या मुलीवर जो काय प्रकार झाला मुलीबरोबर त्याच्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी माझी समजूत काढली की बाबा यापुढं असं होणार नाही.